हॅलो एव्हरीवन, आज आहे डे 2. काल मी गेलो होतो मुंडन करायला, तिथे व्हिडिओ काढता नाही आलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो रेस्टरूम शोधायला. तर इथे खूप सारे निवासस्थान आहेत वरती आल्यावर तुम्हाला, आणि लॉकर सुविधा पण उपलब्ध आहे, टॉयलेट्स आहे. तर वरती आल्यानंतर जसं की मी तिथे गेलो होतो दर्शन करायला डायरेक्टली. तर माझा विचार होता की डायरेक्ट जाऊन दर्शन करावं पहिले, पण तिथे प्रॉब्लेम असा झाला की दर्शन हे स्लॉटेड टाइम मध्ये, म्हणजे प्रत्येकाला एक टाइम दिला जातो. जर तुम्हाला टोकन दिलं जाईल एक दर्शनासाठी, आणि त्या टोकनवर एक टाइम दिलेला असतो, तर त्या टाइम पिरियड मध्ये जाऊन दर्शन करता येतं. असं एक त्यांनी केलेलं आहे सध्या. ते त्याचं कारण असं की आज इथं जे आपले बालाजी देवता आहेत त्यांचं इथं आगमन झालं होतं आजच्या दिवशी. तर त्याच्यामुळं त्यांनी कालपासूनच अरेंजमेंट करायला सुरुवात केली ती, नाहीतर नॉर्मली डायरेक्टली जाऊन पण आपण दर्शन करू शकतो. त्याच्यामुळं काल तर दर्शन नाही घेता आलं. तर त्याच्यानंतर मी, मम्मी आणि दीदी आम्ही शोधायला लागलो निवासस्थान. तिथं निवासस्थान पण भरपूर आहे, पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पाहिजे टोकन. बिना टोकनचं ना तुम्हाला दर्शन करता येणार, ना इथं निवासस्थान बुक करता येईल, ना काही ना काही. तुम्ही रेस्ट करू शकता इथे, पण जर तुम्हाला तुमचा मोठा ग्रुप आहे, फॅमिली आहे, तर तुम्हाला इथे प्री बुक करावं लागेल निवासस्थान, त्याच्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. तर या सगळ्या प्रोसेस या 2 महिने आधीच करता येतं आपल्याला. हेलो गाइस, चिकू ब्लॉग करतोय आता. आई घेते बांगड्या शॉप मधून, दीदीचं घेऊन झालंय. A few minutes later. आम्ही थांबलोय नाश्ता करायला. इथे खूप सारे वडे वगैरे पण आहे खायला. आई आली आहे, तर बघूयात. आज साऊथ मध्ये आलोय तर साऊथचाच नाश्ता होईल. तर हे आता एक मसाला डोसा. तू काय मागवली होतीस? काराम डोसा म्हणजे तिखट डोसा, आणि हा प्लेन वाला आहे. तर खाऊन घेऊ. आईचा तर फास्ट आहे आज. चिकूला आई वडा सांबार खाऊ घालते. आता इथे मस्त नाश्ता करूयात आणि जाऊयात दर्शन वगैरे करायला. तर आता नाश्ता झालेला आहे मस्त एकदम. आता आईसाठी चहा मागवतो, कारण की आईचा फास्ट आहे. इथे फक्त नाश्ता होता, आता चहा पिण्यासाठी जाऊ. आणि त्याच्यानंतर इथं मी माहिती विचारलो, इथे एकूण 6 टेम्पल आहे. तर ते फिरण्यासाठी इथे एक बस पण यांनी आयोजित केलेली आहे. त्याचा पास घेऊन आपण ते दर्शन करून येऊ शकतो. तर आता पहिले बसचा पास घेऊयात आणि मग 6 मंदिरांचं दर्शन घेऊयात. बघूयात. चहा तर झालाय पिऊन, आता बघूयात बस जे की घेऊन जाईल आपल्याला. पाऊस पण चालू झालाय. दर्शनची पॉसिबिलिटी कमी दिसते, पण बघूया, ट्राय करूयात तरी पण. ही समोर बस, अशी बस आहे ऑरेंज कलरची, आणि पाऊस पण चालू झालाय आज इथे. ही कुठली बस आहे? फ्री बस आहे, आय गेस ही खाली जाण्यासाठी आहे. ही वाली बस नाही वाटतं. हे इथे बस स्टॉप आहे. बस स्टॉपला जाऊ आणि चेक करू बसचं, आणि मग निघूयात दर्शन करायला. वातावरण तर खूपच क्रेझी झालंय, लोणावळ्यासारखं. सगळीकडे फॉग आहे. तर आता आम्ही उतरलोय बस मधून, आणि पहिल्या प्लेसवर आता आम्ही जाणार आहे मंदिराच्या. मी इथल्या एका लोकल, अरे बाप, हे काय दिसायला लागले वरती? हे कुठला प्राणी हा? ओ माय गॉड, खतरनाक दिसतंय. अगं वरती बघ तुझ्या. बापरे, मस्तच जंगली खारुताई दिसते ती. तर इथल्या लोकल्सला मी विचारलं, तर इथे टोटल 6 मंदिर आहे. जे पहिलं मंदिर आहे ते फर्स्ट पीठ आहे म्हणताय बालाजी देवताचं. तर जाऊया तिकडे. वातावरण असं झालंय की जसे की उटी मनाली मध्ये आलात. फक्त धुकं दिसतील तुम्हाला. एक नंबर वातावरण झालंय.
सगळे एक्साइटेड आहेत. चला आता जाऊयात पहिल्या जागी. एक्साइटेड दीदी? पूर्ण पॅक व्हावं लागलंय, थंडी खूप आहे. जायचंय. पायऱ्या आहेत, बस थंड आहे मस्त. आणि सगळीकडे हळदीनी सारून घेतलंय, हळदी कुंकुनी. आज वैकुंठांचं आगमन झालेलं इथं, वैकुंठांचं. जय गोविंदा. लोकांनी इथं काही इच्छा मनोकामना असेल तर त्यासाठी हे असं बांधून दिलेत. कोणाला बिझनेस मध्ये यश वगैरे पाहिजे, जॉब मध्ये पाहिजे तर त्यांनी, किंवा मुलगा पाहिजे तर त्यासाठी हे असं बांधतात. आणि हे इथं बालाजी देवाचे चरण आहेत, पादुका. असं सुंदर असं मंदिर बनवलंय. ते मागे मंदिर आहे, एकदम मस्त आहे. आणि एकदम असं वाटतं की खूपच उंचीवर बनलेलं आहे. आणि आहे पण हे मंदिर खूप उंचीवर. अरे कहना क्या चाहते हो? तर चला आता दुसऱ्या मंदिराकडे जाऊयात. तर हे आहे बस स्टॉप. इथेच आपल्याला भेटेल दुसरी बस, जी की सेकंड प्लेसला जाईल. इथेच आम्ही उतरलो होतो आल्यावर. इथे मम्मी थांबलेली आहे, चिकू बसलेला आहे, दीदी. आणि पाऊस पण चालू आहे खूपच जास्त. सगळीकडे ते कोहराही कोहरा असल्यासारखं झालेलं आहे. पूरा कोहरा ही कोहरा, चारों तरफ कोहरा ही कोहरा आहे. तर जी बस आम्ही घेतली होती मंदिरासाठी, म्हणजे जे 6 मंदिरं फिरवणार, तर त्या बसचं तिकीट होतं 120 रुपीज, जे की स्टॉप टू स्टॉप व्हॅरी होईल. तुम्हाला फक्त एकदा तुम्ही बसमध्ये चढला तेव्हाच तिकीट काढावं लागेल 120 रुपये. त्याच्यानंतर टोटल 6 मंदिर ती बस फिरवणार. तर आता आम्ही आलो पहिल्या मंदिराला, जे की बालाजीचे चरण आहेत. तर तिथं आम्ही दर्शन घेतलंय. आता आम्ही जाणार दुसरीकडे. तर आणखी तर बस नाही आली, बस इथेच थांबेल मागे. त्याच्यानंतर जाऊयात दुसऱ्या ठिकाणी. पावसाचं वातावरण वाढतच चाललंय खूप जास्त. फॉगच फॉग आहे, त्या दिसत नाहीये. नॉर्मल दाखवतो 3x मध्ये बघा. खूप सारे लोक प्रायव्हेट कार्स करून पण आलेले आहेत, फॅमिलीज वगैरे. आली बस, पूर्ण जोर शोर पीप 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 करत आली. तर बसावं इकडून जावं लागेल. बसवाला डायरेक्ट फुल स्पीड मध्ये. चला याच्यातच जायचं आपल्याला. युटर्न घेईल, साईड चला. One eternity later. तर आता बस थांबली आहे शिला तोरणमला. तर चला जाऊयात तिकडे. कुठे आहे पण आई? तू तर येऊन गेली होती ना पहिले? मी आले होते पण लक्षात नाही एवढं माझ्या. तिथे बोर्डवर लिहिलं इकडे त्या साईडला. पॉज करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. काय पूर्ण वाचून घ्या. अद्वितीय विलक्षण शिला तोरणम, सगळ्या लँग्वेजेस मध्ये, इंग्लिश मध्ये पण लिहिलंय. खूप मस्त वाटतंय. पाऊस पण चाललाय, धुक्यात एकदम बारीक 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 कसं म्हणता येईल, स्प्रिंकल. खारुताई, इथल्या खारुताई तर एक नेक्स्ट लेवल आहे. तुम्हाला दाखवलं होतो मी. हे खजूरचे झाड आहे तिथं. तर एक खजूरच्या झाडाच्या बाजूला जे आहे यालाच म्हणतात शिला तोरणम. झूम करून दाखवतो. जॉईंट आहेत दगड दोन, एकदम
नॅचरली जॉईंट. हत्तीसारखं दिसतंय मला तर दोन. तुम्हाला काय दिसतंय सांगा. मला तर ते फुल दिसत. आणि याच्या खाली आपल्याला भेटणारे महादेव मंदिर प्राचीन कालीन. आणि इथं मोर पण आहेत. मोर आणि बाकीचे पक्षी पण ठेवलेले आहेत. ते उद्यानासारखं आहे. उद्यानच आहे. उद्यानासारखं नाही, उद्यानच आहे. हे इथे ससा डस्टबिन घेऊन. किती सुंदर दिसते आज तू. मीच एकदम गाडी गेली तर वेगळं वाटतंय. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। A few minutes later. सगळीकडे खायची व्यवस्था पण आहे. पल्ली कितने को है शेंगदाणा? मसाला देना सिंपल प्लेन ऊपर का एक मीठ डाले इसमें एकादशी कुछ नहीं डाल मीट में तो ऊपर एक तेल ले दो खाओ बेटा। वाला पकड़ो। और कितना दूर है भैया मंदिर यहाँ से? वो थोड़ा वही है वो दिख रहा है ना वही हाँ वही है. काय मस्त आहे. मस्त पायऱ्या आहेत. नेचरच्या एकदम जवळ आहे. हे यांनी गांधीजी बनलेत बिचारे. हे असं आहे वरती. खूप प्राचीन दगडाने बनलेलं मंदिर आहे. गुफा नाही ग ते छोटे खड्डे पडले तिथं. हा सॉरी चिकूला लात लागली. हे असं इथे हे मंदिर. आता दर्शन झालंय तर इथे एक उद्यान आहे. पक्ष्यांचं उद्यान. ते पाहूयात आपण. हे बघा पाऊस चाललाय तर एकच नंबर दिसतोय. इथं कबूतर आहेत खूप सारे. एक झूम करून दाखवतो. गावरान कोंबडी. बाकी हे देखो मोरनी. मोर पण आहे वरती. हा हे मोर आवाज करतोय. आणि तिकडे खाली कोंबड्या आहेत. हे खाली कोंबड्या. चला जाऊयात आता नेक्स्ट मंदिरला. हे टाकल्यासोबत क्यों हिला डाला ना? न्यू लुक. तीन चाय करो. हा याला घ्यायचं. आता इथे घेऊयात चहा आणि त्याच्यानंतर जाऊयात बसकडे. आता एक सीन झालाय. दीदी तिची पर्स विसरून गेली कुठेतरी आणि त्याच्यात तिचा फोन वगैरे सगळे. मम्मी आणि दीदी समोर गेलेत धावत धावत. पण मला वाटतं एका ठिकाणी त्यांनी ते ठेवलंय. बघूया तिथे जाऊन पहिले. 1 eternity later. मग तुला पण कळायला पाहिजे ना. सापडली का पर्स आता? कुठे ठेवली ती आई? सापडली पर्स. चला चष्मा घेतलाय. ठीक. डालो डालो डालो. चला आता जाऊयात. A few minutes later. तर आता आलोय पाप विनाशमला. चला चलूया करूयात दर्शन पाप विनाशमचं. पण याची स्टोरी सांगतो तुम्हाला. सगळीकडं जेवायचं वगैरे अवेलेबल आहे. जेवायचं परत सामान खरेदी विक्रीचं हे सगळ्या गोष्टी डोंगरांवर आहे. तिरुमला एक मला म्हणता येईल गावच आहे डोंगरावर. या थंडी चांगलीच पडलेली आहे इकडे.
या सीझनमध्ये. थंडीमुळे थोडं दुःख जास्त आहेत आणि पावसाचं वातावरण पण खूप जास्त झालेलं आहे. तर विदाऊट जॅकेट आणि कान टोपी तर या सीझनमध्ये तुम्ही प्लॅन करूच नका. जॅकेट मस्ट आहे. तर चला आता निघूयात पाप विनाशमला. चलो चिकू आजा. चिकू माझ्यासारखं करतोय, सगळीकडे खेळणे बघत बघत चालतंय. हो का? चल टॉय देख लिया क्या तुमने? हे माकडं पण आहे तिथे. नाही नाही कसं घेऊन जाईल. मंकी है. मंकी इधर आओ. इधर आओ नहीं, पिल्लू को पकड़ो, हमारे पिल्लू को. माकड मस्त खातोय. चल आई म्हणते मी या. हे इकडे आई. बापरे वरची माकडं तर लयच क्यूट दिसत आहे. पाप विनाशन डॅम. तर या पाण्यामध्ये स्नान केल्याने असं म्हणतात की सगळे पाप वगैरे धुतले जातात. तर आता आंघोळ तर नाही करणार आम्ही. डोक्यावरून पाणी वगैरे मारून तेवढेच पाप धुवून घेऊ, कारण की थंडी खूप जास्त आहे. दीदी तुला आंघोळ करायची होती ना? हे इथे हे इथून पाणी पडतंय आणि लोक आंघोळ करायला खाली. सगळीकडे आज फॉग आहे, पण इथं एकदम सेंटरला तुम्ही बघू शकता सूर्य सारखं दिसतंय. एकदम मस्त असं वाटते की देवच येतोय. बघा चंद्रासारखा दिसतोय सूर्य. आज वैकुंठांची जयंती पण आहे. अद्भुत. गायब झाला. चला आता झालंय दर्शन पाप विनाशमचं. आता जाऊयात पुढच्या मंदिराला. 1 minute later. तर आता आम्ही आलोय आकाशगंगा बघायला. इथे बस थांबलेली आहे आणि हा आहे बस स्टॉप. मम्मी तिथे थांबली. मम्मीला आता जास्त चालता येत नाहीये, थकली मम्मी. मम्मींची कुरेश करतील. मी आणि दीदी चाललोय आता समोर. तर चला जाऊयात मंदिरामध्ये आता. तर खाली उतरून जायला 100 सीडी आहे तिथे आकाशगंगेला. बरं झालं आई नाही आली, आईची बँड वाजवून गेली असती. कारण की आधीच आम्ही तिकडे पण याच्या आधी जे 3 मंदिरं केलो तिकडे पण खूप चालण्यासारखं होतं. आता हे तर आणखी खाली आहे आणि एवढ्या 100 पायऱ्या परत चढून येणं म्हणजे मुश्किल आहे साठी. चला आपण तर ट्रेकर आहे. सो ट्रेकर. चप्पल काढायला असेल ना स्पेस इथे? नाही आपण जवळच काढू. एकतर थंडी आहे आणि वापस आज परतीचा प्रवास आहे संध्याकाळून. तर ताप वगैरे येण्याची शक्यता होऊ शकते. तर बेटर आहे की चप्पल नियर वाईज काढेल. इथे असं बजरंगबली आणि हे असं चालत चालत यायचं आहे. हे वरतून अशा शिड्या होत्या. खूपच खतरनाक आहे. असं वाटतं की पुण्याचं रेनी सीझन चालू आहे आणि फुल लोणावळ्यावाली वाईब येते. जबरदस्त.
आकाशगंगेचं पण दर्शन झालंय. मग आता जाऊयात तिरुपतीला, तिरुमलाला डायरेक्ट, कारण की ऑलरेडी खूप टाईम झाला आहे आणि आम्हाला आणखीन दर्शन घ्यायचं आहे तिरुपती भगवानचं. आणि आणखी कुठलं होतं? नाही, तिरुपतीमध्ये, तिरुमलामध्ये पद्मावती टेम्पल, तिथं जायचं आपल्याला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय परत निवासस्थानाकडे, कारण की यायची तब्येत थोडीशी खराब आहे. तर आता निवासस्थानामध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन घेऊयात, नंतर जाऊयात दर्शनाला. हे आहे आमचं निवासस्थान, महादेव निवासम. तर आता इथं आम्ही फ्रेश होऊन घेतो पहिले. A few minutes later. तर आता आम्ही चाललोय वरास्वामीचं दर्शन करायला, जे की बालाजी भगवानचे मोठे भाऊ आहेत. मम्मी आणि चिकू इथंच आहेत, लॉकर रूम्स मध्ये रेस्ट करताय. मी आणि दिदी चाललोय आता. आणि थंडी तर अपाट आहे, थंडी पूर्ण पॅक होऊन जावं लागतंय. मला लुंगी घालायचा टाइमच भेटत नाहीये. तर चला निघूयात आता डायरेक्ट वरास्वामीकडे. तर मंदिराला जाण्याच्या आधी तुम्हाला ही भव्य अशी कमान लागेल आणि या कमानीच्या डाव्या हातालाच विठ्ठलांची मूर्ती पण होती. डेकोरेशन जसं की तुम्ही बघितलं आता, एकदम मस्त केलंय. आणि हे इथं समोर अन्नप्रसादम आहे, खूप मोठं जेवायचं व्यवस्था आहे इथे, ते पण तुम्हाला दाखवतो. आता मी चाललोय वरास्वामी मंदिराकडे. इथे पण एक कुंड आहे मस्त, खूप छान डेकोरेशन केलं आज, खूप छान. लोकांची गर्दी तर गर्दी, पण डेकोरेशन इथे एक नंबर केलेलं आहे. आई मिस केली, आईची थोडीशी तब्येत खराब झाली, तर आई आणि चिकू लॉकर रूममध्येच आहेत आणखी पण. आता आम्ही तिथे जाणार वरास्वामी टेम्पलकडे. रान तर असणार जय गोविंदा. इथं जर येत असाल तर तुम्ही मस्त टाईम काढा, एक 4-5 दिवसाचा टाईम घ्या, मगच या इथे, कारण की इथे टाईम लागणार आहे तुम्हाला फिरायला. खूप साऱ्या मंदिरं आहेत, खूप साऱ्या जागा आहेत तिथं बघण्यासारख्या. ते काही 1-2 दिवसात फिरणं पॉसिबल नाही आहे. थोडं सुट्ट्यांच्या कमतरतेमुळे यावेळेस थोडं लवकर करावं लागलं. नेक्स्ट टाईम फुल प्रॉपर प्लॅन करून येऊ, कारण की मला माहिती पण नव्हतं ना काय कसं करायचं. इथे दर्शनाला एवढी मोठी रांग लागली आहे. दर्शन झालंय. आता आम्ही जाणार आहे प्रसाद ग्रहण करायला.
जेवण वगैरे झालंय आता जाऊयात लॉकर रूमकडे. मम्मीला काहीतरी जेवायला घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर निघूयात रेल्वे स्टेशनकडे. 1 eternity later. 102 మదురై జంక్షన్ నుండి కడప గుంతకల్ వాడి. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला माझी तिरुपतीची जर्नी आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि कमेंट नक्की करा. मी लवकरच तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ सोबत येईल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.